विठू नामाच्या जयघोषात श्री क्षेत्र देहूतून श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरीकडे प्रस्थान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन। श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर तसेच श्रीराम मंदिरात मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन। श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आरती। टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी। ज्ञानबा तुकाराम माऊली माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन हाती, दिंड्या पताका घेतलेले वारकरी। अशा भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी पंढरपूरकडे केले प्रस्थान। महापूजेनंतर पालखी इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवार दिनांक 19 जून रोजी श्री क्षेत्र आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार। गुरुवारी रात्री 8 वाजता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी माऊली मंदिरातून प्रस्थान ठेवणार। श्री गुरु हैबतराव बाबा आणि संस्थान यांच्यातर्फे श्रींची आरती, प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप, विना मंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये श्रींच्या चलपादुकांची प्राणप्रतिष्ठापना, संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप, श्री गुरु हैबतराव बाबा यांच्यातर्फे दिंडी प्रमुख प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, श्रींचे समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ वाटप आणि पालखीचे विनामंडपातून प्रस्थान। त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर पहिल्या मुक्कामासाठी मार्गस्थ। टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊली नामाचा जयघोष करीत बेळगाव येथील अंकलीहून निघालेले 2 अश्व अलंकापुरीत दाखल। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व अंकली ते आळंदी हा तब्बल 11 दिवस पायी प्रवास करून बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाच्या सरी झेलत भक्तिमय वातावरणात आळंदीत दाखल। अश्वांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण। आळंदीकरांनी सनई चौघड्यांनी केले स्वागत। आळंदी देवस्थानच्या वतीने अश्वांची विधिवत पूजा। आषाढी वारी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून नांदेड येथील माऊली भक्त सुमित मोरगे यांच्याकडून माऊलींच्या पालखी नूतनीकरणासाठी दिलेली 16 किलो चांदी माऊली चरणी अर्पण। विश्वस्तांच्या हस्ते पालखी रथाचे पूजन। माऊलींच्या मंदिर गाभाऱ्यापुढील पंखा मंडपातील दरवाजास बसवली चांदी। दरवाजास चांदीचा पत्रा बसवल्याने त्यास चंदेरी साजेची झळाळी प्राप्त। दरवाजाची चांदी माऊली भाविक डॉक्टर श्रीराम मसलेकर यांच्याकडून माऊली चरणी अर्पण। प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि मानकरी योगीराज कुऱ्हाडे यांची उपस्थिती। जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदलाबाबत जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश जारी। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्या वेळी वाहतूक वळवण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हा अधिकारी जितेंद्र डोडी यांनी केले जारी। वारकरी, भाविकांसह नागरिक आणि वाहन चालकांनी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वाहतुकीमधील बदलाची माहिती घेऊन गैरसोय टाळण्याचेही प्रशासनाकडून आवाहन। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे बर्फ, शीतपेय आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडून 50 अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात। एकूण 30 विक्रेत्यांची तपासणी। प्रत्येक नागरिकास सुरक्षित आणि निर्मळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन दक्षता मोहीम। भेसळयुक्त अन्न पदार्थांबाबत संशय असल्यास किंवा त्याबाबत तक्रार असल्यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 यावर संपर्क साधावा। पुणे विभागाचे सह आयुक्त सु. ग. अन्नपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती। निघोजे गावच्या हद्दीत बेकायदा पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने केली अटक। म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेडच्या देगलूर येथील 20 वर्षीय शुभम सोमेश्वर मुंगडे याला ठोकल्या बेड्या। 50,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2,000 रुपयांचे 2 जिवंत काडतूस केली हस्तगत।